पावसामुळे उशीर झाला त्यामुळे पाटापाटाच आमची बबडी मावशी माझी मावस मावशी चालली चरणाला. तिला तिच्या गावच्या कोंबडा द्यायचा असतो ना वर्षाचा, तो द्यायला चाललेली. मग आम्ही दोघी पण चाललेलो शेडगेवाडीला. आमच्या नवरेबाईला आयब्रो करायचा होता ना, तिच्यासोबत म्हणून जावं. आणि लागलीच मी पण आयब्रो करणार होती. रात्रभर लय पाऊस पडल्यामुळे वातावरण लय जबरदस्त झालेलं होतं आणि शेडगेवाडीचा बाजार भरलेला होता. मला ना बाजारात त्यांना सूप बघायला लय आवडतं. सूप आणि साळूता कसं दिसतं एखाद्या मोरानं पिसारा फुलल्यासारखा. आणि ते तिकडे आजोबा बघा व्हिडिओ बघितल्यावर कसे बघत बसलेल्या, मस्त लेंगा केशरी कलरचा टावेल आणि टोपी डोक्यात घातलेली होती. लय हिरवी घारबाजी होती. ती त्याच गल्लीमध्ये ना काजल ब्युटी पार्लर आहे ना, तिथं मस्तपैकी आयब्रो करायला गेलो. लय भारी. त्या ताईने बघा मस्त सगळा कोर्स केलेला आहे मेकअप आर्टिस्टचा आणि ब्लाऊज पण शिवतात आणि आयब्रो पण A1 मध्ये केलेला होता. लागलीच आम्ही बाहेर आल्यानंतर बाजारात नवरीबाईसाठी टिकल्याला घेतल्या व घरात वापरायसाठी. आता कपाळावर टिकली तरी पाहिजे, नाहीतर म्हाताऱ्या बायकांचं ऐकायला लागतं. त्या तुझ्या कपाळावर एक चिमणी तरी हागवत जा, नुसतं कपाळ मोकळं घेऊन फिरते. क्लिपा बिपा पण लागलीच घेऊन टाकल्या.